नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. कोल्हापुरात ठाकरे सेनेची मशाल पुन्हा पेटली. हे केवळ निवडणुकीचं समीकरण नाही, तर संघटन शक्ती पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यावेळी राजकारणाचा पटच बदललेला दिसतोय. नगरपालिकांच्या रणांगणात मशाल फारशी दिसत नसली तरी जिथे दिसते तिथे ती ठामपणे, आत्मविश्वासानं आणि लढाऊ वृत्तीनं पेटलेली आहे. कागल, मलकापूर, हातकणंगले आणि हुपरी या 4 नगरपालिकांमध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार स्वतःच्या बळावर मैदानात उतरलेत. बाकी ठिकाणी महाविकास आघाडीची समीकरणं, स्थानिक आघाड्या आणि राजकीय जुळवाजुळवी सुरू असली तरी या 4 नगरपालिकांनी एकच संदेश स्पष्ट केलाय: मशाल अजून जिवंत आहे आणि तिचा प्रकाश आमचाच आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठा बदल म्हणजे आयात उमेदवारांची प्रथा थांबवून घरच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास. हातकणंगलेमध्ये उच्च शिक्षित इंजिनियर, हुपरीत महिला आघाडीतील ताकदवान चेहरा आणि इतर ठिकाणीही निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी देत पक्षानं संघटना पुन्हा घट्ट पकडण्याचा प्रयत्न केलाय. आपलेच लोक, आपलीच मशाल ही भूमिका आता इथे स्पष्टपणे दिसत आहे. कागलमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या संयुक्त प्रतिस्पर्धा समोर ठाकरे सेना डटून उभी आहे. चंदगड, गडिंग्लज, आजरा, मुरगुड ते कागल या पट्ट्यात 16 उमेदवार मशाल चिन्हावर लढतायत. महाविकास आघाडीतल्या स्थानिक समीकरणांची काही ठिकाणी हात आकसले गेले तरीही ठाकरे गटानं मागं हटणं निवडलं नाही. हा त्यांचा राजकीय संदेश मोठा आहे. शिवसेनेची कोल्हापुरातील ताकद एकेकाळी डोळे दिपवणारी होती. 6 आमदार, 2 खासदार. परंतु काळ बदललाय, परिस्थिती बदलले तरीही संघटन जिवंत आहे, निष्ठा जिवंत आहे आणि लढण्याची इच्छा अधिक प्रखर झाली आहे. जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगले, नामदेव गिरी, उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेना आता पुन्हा ऊर्जावस्थेत येण्याची तयारी करते. थोडक्यातच मशाल जरी काही ठिकाणी पेटलेली असली तरी जिथे पेटलीये तिथे धगधगणारच. ही निवडणूक फक्त जागांची नाही, ही संघटना आणि निष्ठेची पुनर्स्थापना आहे. आणि कोल्हापूर जो राजकीय तापमान वाढवण्यात आघाडीवर असतो, तिथे ठाकरे सेनेची ही नव्याने पेटलेली मशाल पुढच्या राजकीय समीकरणांना निश्चितच नवा आकार देणार, हे आता स्पष्ट झाले. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.